मुंबईच्या वरळीत आज भाजपचा विजय संकल्प मेळावा। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातून भाजप मुंबई पालिका निवडणुकीचं फुंकणार रणशिंग। मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे लक्ष। छगन भुजबळांच्या दालनात आज ओबीसी उपसमितीची बैठक। ओबीसी मंत्रालय योजनांसंदर्भामध्ये बैठकीत चर्चा होणार। तर हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी विरोधात ओबीसी संघटना आक्रमक। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं 19 सप्टेंबर रोजी नागपुरात एक दिवसीय चिंतन शिबिर। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा। बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार 16 भागात अतिवृष्टीची नोंद। पूरग्रस्त भागातून बचावासाठी सैन्य दल तैनात। आतापर्यंत दोघांच्या मृत्यूची नोंद। पंढरपूरमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा। उजनीतून 1 लाख क्युसेकने पाण्याचा भीमा नदीपात्रात विसर्ग। चंद्रभागा नदीपात्राला मंदिरं पाण्याखाली। जालना शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर। नद्यांनाही पूर आल्यानं शेती पाण्याखाली। तर अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। जळगावातील पाचोऱ्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठं नुकसान। अनेक घरात पुराचं पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर। उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये ढगफुटीमुळे नद्यांना पूर। अनेक रस्ते पाण्याखाली तर वाहनं गेली वाहून। पुण्याच्या गणेश पेठेतील मासळी बाजारावर पालिकेची कारवाई। मासळी बाजारातून आंदेकरला आर्थिक फायदा मिळत असल्याची माहिती। आंदेकरचा प्रमुख आर्थिक स्रोत पालिकेने केला उद्ध्वस्त। नाशिक दिल्ली नियमित विमान सेवा सुरू। विमान सेवा सुरू झाल्यानं नाशिककरांकडून स्वागत। पुण्यातील वाघोली भागातील एका इमारतीतील लिफ्ट कोसळली। सुदैवाने लिफ्ट दुर्घटनेत कुठलीही हानी नाही। धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद। जायकवाडी धरणातून लाखो लिटर पाण्याचा विसर्ग केल्यानं गोदावरी नदी दुथडी भरून वाहते। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सँडस चिंचोली गावाला गोदावरी नदीच्या पाण्याचा वेढा पडलाय। चंद्रभागा नदीला पुन्हा पुराचा वेढा बसला। उजनी आणि वीर धरणातून पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे भक्त पुंडलिकेच्या मंदिरासह अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। जालना जिल्ह्यातील विरेगाव इथल्या कल्याणी नदीला तब्बल 5 वर्षांनंतर पूर आला। विरगाव महसूल मंडळामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। नदी नाल्यांना पूर आला। छत्रपती संभाजीनगरच्या जरंडी बनोटी या मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। बोरमाळ तांडा इथं पावसाचं पाणी शिरलं। अनेकांचे संसार उघड्यावर आले। आपल्या सर्जाराजाला बाहेर काढण्याकरता बळीराजानं आपला जीव पणाला लावला। जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातही जोरदार पाऊस झाला। पावसानं शेवगळ इथल्या नदीला पूर आला। त्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहे। एका बालकानं विद्यार्थ्याची सायकल खांद्यावर घेत पुराचा रस्ता केल्याचं बघायला मिळालं। पुरातच रस्ता पार केला। लातूर जिल्ह्यात सध्या सर्वत्र जोरदार पाऊस आहे। नदी नाले ओढे ओसंडून वाहत आहेत। औसा तालुक्यातील औसा बोरगाव तेर मार्गावर ओढ्याला पुराचं पाणी आलंय आणि त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। पुराच्या पाण्याचा जोर कमी झाल्यावर मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली। सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील जवळगाव धरण ओव्हरफ्लो झालंय। बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प हजारो शेतकऱ्यांकरता वरदान ठरलाय। एरवी दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या बार्शी तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। अनेक ओढे नाले नदी अधुथडी भरून वाहू लागले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि जायकवाडी धरण क्षेत्रात 4 दिवसांपासून दमदार पाऊस आहे। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे 3 फुटानं उघडले। गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। जायकवाडी धरणाच्या दरवाजावर आकर्षक तिरंगा रोषणाई करण्यात आली।
यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं नदी नाल्यांना पूर आला. पुरामुळे नदीकाठची शेती अक्षरशः वाहून गेली. सोयाबीन, कापूस पीक भुईसपाट झालं. सोयाबीनच्या शेतात काहीही शिल्लक राहिलं नाही. शेतकऱ्यांशी संवाद साधल्यावर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आम्हाला मदत द्या अशी याचना केली. अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा फटका धाराशिव जिल्ह्यातील गावांना बसला. परंडा तालुक्यातील भोत्रा मुंगशी गावात पाणी शिरलं. भोत्रा गावाचा संपर्क तुटला. चांदणी नदीला महापूर आला. परंडातील काही गावांचाही बार्शी तालुक्याशी संपर्क तुटला. दक्षिण सोलापुरात पुन्हा एकदा पावसानं जोरदार बॅटिंग केली. सीना नदी परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. औराद संजवाड हा पूल पूर्णतः पाण्याखाली गेला. औराद परिसरातील गावांचा संपर्क तुटला. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्याला पुन्हा एकदा पावसानं झोडपून काढलं. अक्कलकोट तालुक्यातील किणीमध्ये शेतात पाणी शिरलं. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ऊस, सोयाबीन, उडीद, मूग ही पिकं वाहून जाण्याची शक्यता आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मुगाच्या मळण्याही खोळंबल्या आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात मागच्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. तुफान पावसामुळे रानमसले खुनेश्वर पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे शेतकरी जीव मुठीत घेऊन पूल ओलांडतायत. सोलापुरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ नाल्यातून वाहून गेलेल्या रिक्षा चालक अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. जवळपास 56 तास उलटलेत. सतीश शिंदे अद्यापही बेपत्ता आहे. जालन्यात मुसळधार पाऊस पडतोय. शेती पिकाचं नुकसान झालंय. एदलापूर शिवारात फळबागांसह खरीप पीक वाहून गेलेलं आहे. शेतात गुडघाभर पाणी आहे. सोयाबीनचंही नुकसान झालंय. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून पाऊस आहे. पावसामुळे मोठं नुकसान झालंय. पाथर्डी तालुक्याला फटका बसलाय. आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालाय. 26 जनावरं वाहून गेलेली आहेत. 50 घरांची पडझड झाली आहे. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी इथं ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. अनेक घरांचं, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. बामणी आणि दगडी नदीला पूर आला. जनजीवन विस्कळीत झालं. जालना शहराला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली होती. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं रूप आलं होतं. घरांमध्येही पाणी शिरलं. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. कन्नड, सोयगाव या ठिकाणी बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाली. ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. अनेक भागात पाणी साचलं. काहींच्या घरात पाणी शिरलं. घरातलं साहित्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. सोयगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे पावसामुळे घोसला आणि जरंडी परिसरात पाऊस झाला. शेती वाहून गेली. शेतकऱ्याचं नुकसान झालं. शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची अपेक्षा आहे. बीडच्या आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. भागाला पुरानं विळखा घातला. खासदार बजरंग सोनवणेंनी काही परिसराची पाहणी केली. नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी करण्यात आली. तर अक्कलकोटमध्ये मुसळधार पाऊस झाला. खैराट गावात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. अक्कलकोट तालुक्यातल्या पावसानं मोठ्या प्रमाणात झोडपलंय. नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. खैराट गावाचा संपर्क तुटलाय. उजनी धरणातून 1 लाख क्युसेक वेगानं, वीर धरणातून 17,000 क्युसेक वेगानं भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होतोय. ब्रिटिशकालीन दगडी पूल पाण्याखाली गेलाय. चंद्रभागा नदीपात्रातील मंदिरं पुराच्या पाण्यानं वेढली गेलेली आहे. राज्यात पावसाचं थैमान सुरूच आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस असाच अतिमुसळधार पाऊस बरसेल इशारा देण्यात आलाय. मुंबईसह ठाणे, पालघर भागात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस बरसणार आहे. राज्यभर मुसळधार पाऊस पडणार आहे. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांना हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलाय. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीची वाटचाल सुरू असताना मुंबईसह संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय झाला. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास सगळेच तलाव भरत आले. भातसा, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा तलाव भरण्याकरता अवघ्या 1.5% पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. सध्या 7ही तलावातील पाणीसाठा 98.49% आहे.
सलग पावसामुळे मुंबईच्या तापमानात घसरण झाली आहे. कमाल तापमान 25.5 अंश नोंदवण्यात आलंय, तर सरासरीच्या तुलनेत 5.1 अंशांनी ते घसरलंय. गेल्या 3 वर्षातील चालू महिन्यातील 15 सप्टेंबर हा सर्वाधिक थंड दिवस असून 56 वर्षातील म्हणजेच 1969 पासूनचा हा तिसरा थंड दिवस आहे.